मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी आहे आणि बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने प्रकरण चार्ज फ्रेम होऊ शकतं। आणि या संदर्भात बीडमध्ये सध्या या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधळकर। आपण महेंद्रकडून आणखी माहिती जाणून घेऊया। महेंद्र, आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे बीडमधल्या या न्यायालयीन सुनावणीकडे असणार आहे। आज काय नेमकी कार्यवाही होती त्याकडे असणार आहे, काय नेमकी आपल्याकडे तपशील आहेत? आज जर पाहिलं गेलं तर वाल्मिक कराड असेल किंवा इतर आरोपी असतील या सगळ्यांच्या जामिनावर आज सुनावणी आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम देखील आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आता नेमकं आज जर पाहिलं गेलं तर सुनावणी दरम्यान वाल्मिक कराड आणि त्याचे जे सहकारी साथीदार जे आरोपी आहेत त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो न्यायालयाने फेटाळेल किंवा जामीन मंजूर करेल का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या 6 महिन्यापासून जर पाहिलं गेलं तर बीड मध्ये जे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले ज्या सुनावण्या आहेत त्या सुनावण्यामध्ये अनेक वेळा जर पाहिलं गेलं तर यांचे जे काही दोषारोप पत्र आहेत, जे दोषमुक्तीचा जो अर्ज आहे त्यांनी तो फेटाळून लावलेला होता आणि आज जर पाहिलं गेलं तर जामीन जे आहे जामिनावर आज मुख्य सुनावणी होणार आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचंच नाही तर संबंध महाराष्ट्राचं लक्ष आजच्या सुनावणीवर लागलेलं आहे। नेमकं आजच्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड असतील त्याचे सहकारी असतील यांची जे जामीन अर्ज आहे ते मान्य होईल किंवा फेटाळेल का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा महेंद्र। वेळोवेळी आपण यावर चर्चा करूया। तुमच्याकडून अपडेट घडामोडी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। महेंद्र मुधळकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।